तर समोर बघू शकता मित्रांनो आपले पात्र ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आता तेल सोडलेलं आहे आणि व्यवस्थित गरम झाल्यानंतर आता आपले त्यामध्ये सोडले जाते. तर हे समोर बघू शकता आता आप्पे सोडायचं काम चालू आहे. एका आप्पे पात्रामध्ये किती आप्पे बसतात? 12. दोन प्लेट. आणि आता प्लेटला किती आप्पे असतात? 6. आप्पेचा रेट पण सांगून टाकायचा. 25 रुपये. 25 रुपये. समोर बघू शकता मित्रांनो आता हे आप्पे तयार होते आणि एका पात्रामध्ये 12 आप्पे बसतात. तर आता हे झाकून ठेवलं जाईल. ते साधारण किती वेळासाठी झाकून ठेवलं जाते? 2 मिनिटं. 2 ते 5 मिनिटं. हो. आप्पे बरेच जणांच्या घरात फुगत नाही. हो. हा प्रश्न असते. बऱ्याच वेळा ट्राय केल्यानंतर खराब होतं पीठ. काही तुम्ही सांगू शकता का सिक्रेट? आम्ही काही नाही, सोडा थोडासा घालून जे मिक्सर केलं ना तर थोडासा सोडा घालून ठेवतो. त्यामुळे व्यवस्थित फुगतो आणि त्याला जरा गरमीमध्ये ठेवायला लागतं. असं वाऱ्यात वगैरे फुगत नाही, थंडीत नाही. त्यांनी सिक्रेट सांगितलं आहे सगळ्यांना. तर नक्की इथं स्टॉलवरती या. आपली ड्युटी आता हे स्टॉलवरती येणं आणि आप्पे टेस्ट करून झाले. तर सगळ्यांनी आठवणीने या आणि आप्पे टेस्ट करायला विसरू नका. थालीपीठ देखील खूप ऑथेंटिक पद्धतीने केलं आहे. चमचा एक देतात ना. तर हे समोर आता आपल्या आप्पे तयार होतात. ते आणि आता आपल्यासमोर हे आप्पे तयार होतात आणि हे एक एक करून आप्पे आता आपण घेतले जातात. खूप फास्टमध्ये होतं हे काम. हो. तर मित्रांनो ही रेसिपी अशी आहे की ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडते सगळ्यांना. तर कधी 100 फुटीला येणं झालं तर नक्की या स्टॉलवरती या. संध्याकाळी 7 नंतर हा स्टॉल लागतो आणि आप्पे आणि थालीपीठ ट्राय करायला विसरू नका. तर आपल्या समोर आता हे आप्पे तयार झाले आणि हे आप्पे तयार झाल्यानंतर एकदा वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतले जाते. मी चेतना पेट्रोल पंपावरती जॉबला आहे. बरं. तिथं सकाळी 10 ते 4 पर्यंत जॉबला असते. 10 ते 4 वाजता सगळं मॅनेज होते. दोन्ही पण होते की मुले आहेत नाही, मुले आहेत की मुले करतात की मुली घरचं सगळं मॅनेज करतात आणि त्यामुळे तुम्हाला पुढचं काम करतात. म्हणजे मुलींच्या सपोर्टमुळे तुम्हाला ते शक्य होते. तर दीदी सुद्धा स्टॉलवरती असते. तुम्ही शाळा झाल्यानंतर शाळेला घेतला किती? 12वीला आहे आणि अभ्यास वगैरे करून संध्याकाळी स्टॉलवरती येते. तर एका प्लेटला मित्रांनो किती 6 पीस असतात. तर हे 6 आप्पे आता घेतलेले आहेत आणि ह्या आप्प्याच्या प्लेटला खोबऱ्याची चटणी दिली जाते. मुलींच्या वेळेतमुळे मला शक्य होते सगळ्या गोष्टी. मुली प्रॉपर वेळ देतात. घरातलं काम वगैरे आवडून ठेवतात. त्यामुळे तुम्हाला ते शक्य होतं. कौतुक आहे मुलींचं. ठीक आहे. आपल्याकडे स्टॉलवरती काय काय मिळतं आणि त्याचे रेट एकदा सांगा फक्त. थालीपीठ आहे ते 30 रुपयाला आहे. दही खरडा आणि थालीपीठ एक असतं. त्यामुळे आप्पे 6 आप्पे आणि चटणी 25 रुपयाला. माझं नाव पूजा तानाजी पाटील. तर आपल्या व्यवसायाची सुरुवात कशी झाली? संकल्पना काय होती? आणि ही माझी मामी आहे. आधी गाडी होताच आमचा, पण मामीचा मुलगा लहान होता त्यामुळे मध्ये बंद केलं होतं. परत आता सुरू केलं, वर्ष झालं. मध्ये थोडे दिवस बंद होतं. हो. पण जुने कस्टमर आहेत अजून आमचे, कंटिन्यू आहेत. हो. कसं मॅनेज करता तुम्ही सगळं? कारण आता सांगत होत्या की दिवसभर जॉब करतात आणि नंतर स्टॉल लावला जातो. हो. कसं तुम्ही मॅनेज करता? मी पीठ चटणी वगैरे मी सगळं करते. ती येऊन बाकीचे सगळं आवडते. बाकी सगळं आवडतं. हो. किती लोक तुम्ही काम करताय? आम्ही 4 ते 5 जणी आम्ही सगळे काम करतो. व्यवसाय हा सोपा नसतो. लोकांना वाटते ना की बाबा हो आपण वेळ द्यावा लागतो खूप. किती कष्ट असतं ते सांगायचं होतं मला लोकांना. तेवढ्यासाठी तुमचा इंटरव्ह्यू घेतला. ठीक आहे, तुमच्या कष्टाला सलाम आहेत. तुम्ही सगळं मॅनेज करताय आणि आम्हाला काय काय करताय ते दाखवा. हो सर. रेसिपी आपण बघूयात आता. ओके, थँक्यू. आपण थालीपीठ बघणार आहोत. थालीपीठ बघणार. जरा माहिती द्या आम्हाला काय काय. हो, हे थालीपीठचं पीठ आहे, भाजणीपासून तयार करतो. ओके, भाजणीपासून तयार केलेलं आहे. हो. बरं, यामध्ये आता काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत? गहू, ज्वारी आणि कडधान्य असते. जास्तीत जास्त पौष्टिक व्हावं म्हणून कडधान्य पण सगळे घालतात. हो हो. पीठ तर समोर बघू शकता. आता मित्रांनो हे पीठ आहे तयार केलेलं आणि ह्या पिठाचे आता थालीपीठ लावले जाते. त्याच्या समोर बघू शकता हे पोळपाट आहे आणि त्याच्यावरती आता हे थालीपीठ लावले जाते. तर मित्रांनो समोर बघू शकता आता हे
ह्या तिघी देखील स्टॉलवरती असतात आणि इथं समोर बघू शकता थालीपीठ लावायचं काम चालू आहे. तर दिवसभर जॉब करून संध्याकाळी 5 नंतर स्टॉल लावला जातो, पण त्याच्या पाठीमागं बॅक सपोर्ट खूप आहे यांचा. आणि ताईसुद्धा दिवसभर थांबून चटणी वगैरे करतात. आणि आता समोर आता थालीपीठ आपण बघतोय, तर हे हाताच्या साह्यानं थालीपीठ लावलं जातं. खूप स्किलचं काम आहे मित्रांनो हे थालीपीठ लावणं देखील. आणि ते तुटू नये अशा पद्धतीने ते व्यवस्थित लावावं लागतं हाताच्या साह्यानं. बऱ्याच ठिकाणी बघितलं तर पोळपाट लाटण्याच्या साह्यानं सुद्धा केलं जातं. ते जरा सोपं पडते का पोळपाट लाटण्यानं? हो, सोपं होतं. सोपं पडते, पण हे जरा ट्रॅडिशनली आपल्याला असंच गावाकडची पद्धत आहे. हां, गावाकडची पद्धत आहे. तर समोर बघू शकता मित्रांनो हे खूप स्किलचं काम आहे. आणि ताई व्यवस्थित आता लावते. तर याला खूप प्रॅक्टिस पाहिजे मित्रांनो. आणि समोर तुम्ही बघू शकता हे थालीपीठ खूप व्यवस्थित अशा पद्धतीनं हे दीदी लावते आता. वा. तर मित्रांनो थालीपीठ जेव्हा तुम्ही खाता तेव्हा ते भाजणीचे जे शेप तयार होतात ते हाताच्या ह्या ठस्यांमुळेच तयार होतात. आणि हे थालीपीठ कुरकुरीत व्हावं यासाठी त्याची मदत होते. वा, खूप छान असा गोलाकारामध्ये थालीपीठ थापलेलं आहे हातानं. थोडंसं आता हे तव्यावरती तेल सोडलं जाईल. हे सगळ्यात महत्त्वाचा टास्क म्हणजे हा असतो मित्रांनो, हे थालीपीठ असं तव्यावरती टाकणं. वा, अगदी ऑथेंटिक पद्धतीनं गावाकडच्या पद्धतीनं इथं थालीपीठ तयार केलं जाते मित्रांनो. समोर तुम्ही बघू शकताय. आणि स्टॉलचं लोकेशन तुम्हाला दाखवतोय, पत्ता देखील दाखवतोय. तर ह्या पत्त्यावरती नक्की या आणि हे अशा प्रकारचं हे घरगुती थालीपीठ खायला विसरू नका. तर थोडंसं तेल सोडलं जाईल. त्यामध्ये पालेभाज्या देखील वापरल्यात का? कोथिंबीर आहे. ओके ओके, कोथिंबीर आणि धने जिरे आहेत. ओके. तर हे आता 5-10 मिनटासाठी झाकून ठेवलं जाईल आणि त्यानंतर हे थालीपीठ काढलं जाईल. एकदम व्यवस्थित शेपमध्ये काढलं. प्रॅक्टिस झाली. ओके. तर मित्रांनो बघू शकता स्टॉलवरती इथं हे सगळेजण आहेत आणि छान प्रकारे कष्ट करत आहेत आणि थालीपीठ आणि इथं आपे सेल करतात. तर त्या दरम्यान तुम्हाला लोकेशन दाखवतो मित्रांनो. समोर इकडं तुम्ही जर बघू शकत असाल तर ह्या लाईटच्या कडेला चेतना पेट्रोल पंप आहे 100 फुटीचं. आणि हे पाठीमागं आंबेडकर वाचनालय आणि त्याच्याबरोबर समोर ओम साई आप्पे आणि थालीपीठचा हा स्टॉल लागलेला असतो. ह्या बाजूने जर तुम्ही समजा डीमार्टच्या बाजूने येत असाल, सांगलीच्या 100 फुटीलाच हे आंबेडकर वाचनालय आहे आणि त्याच्या अगदीच समोरच ओम साई आप्पे आणि थालीपीठचा हा स्टॉल असतो. पण मित्रांनो हा दिवसभर नसतो, संध्याकाळी 7 नंतर हा स्टॉल लागतो, तेव्हा तुम्ही नक्की या. आणि फोन नंबर देखील मी शेअर करतो आहे, तर ह्या फोनवरती तुम्ही फोन करून कॉन्टॅक्ट त्यांना करू शकता. तर ते किती मिनटं ठेवलं जाईल अजून? हे 2 ते 3 मिनटं. ओके. तर 2 ते 3 मिनटं झालेत. काढणार आहे. वा, छान गरम वाफाळले आणि तयार होतोय आता थालीपीठ आपल्यासमोर. तर समोर बघू शकता हे बोटं जिथं दाबले तिथं असे होल पडलेत आणि त्यात देखील तेल उतरले चांगलं. आणि ह्या गोष्टीमुळं हे थालीपीठ खुसखुशीत होण्यात मदत होते. आणि हे आता आपल्यासमोर हे थालीपीठ आता जवळपास तयार आहे. हे थालीपीठ एका बाजूनेच छान असं खरपूस भाजून घेतलं जाईल. समोर आपल्या तयार होते आता हे. अजून वेळ लागेल त्याला? 1-2 मिनटामध्येच. ओके. एका बाजूनच भाजलं जाते का ते? थालीपीठ एकाच बाजूने भाजावं लागतं आणि धपाटे दोन्ही बाजूने. बरं, ताई म्हणतात की थालीपीठ एका बाजूनं आणि धपाटे दोन्ही बाजूनं भाजले जातात. ही मला पण नवीन माहिती मिळाली आहे, तर लक्षात ठेवा सगळ्यांनी. थालीपीठ हे एका बाजूनच भाजलं जातं आणि धपाटे मात्र दोन्ही बाजूनं भाजावं लागतात, कारण ते जाड असतात धपाटे. आणि हे आपल्यासमोर हे गरम आणि खुसखुशीत असं थालीपीठ तयार आहे. आता हे वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतलं जाईल. आता हे प्लेटिंग कसं केलं जातं बघूयात आपण. समोर आपल्या हे थालीपीठ गरमागरम तयार मित्रांनो. आता प्लेटिंग केलं जाईल. आता प्लेटिंग करताना काय काय वापरलं जातं बघूयात आपण. तर हे गरमागरम थालीपीठ आहे, त्याच्यासोबत हा दिला जातो तो म्हणजे खरडा. हा ताजा मिरचीचा ठेचा किंवा खरडा म्हणा केला जातो. तर हा सांगलीचा स्पेशल खरडा दिला जातो. त्याच्यासोबत अजून एक गोष्ट म्हणजे
तर अजून एक गोष्ट याच्यासोबत दिली जाते ती म्हणजे दही. तर हे मलाईदार दही घेतलेलं आहे दीदीने आणि हे देखील दिलं जाईल. तुम्ही समोर बघू शकता. तर ह्या प्लेटला गरमागरम थालीपीठ, ठेचा आणि मलेदार दही तुम्हाला मिळेल. आणि ह्या प्लेटचा रेट आहे मित्रांनो 30 रुपये. तर समोर बघू शकता मित्रांनो गरमागरम थालीपीठ आहे, त्यासमोर हा ठेचा आहे आणि हे मलाईदार दही आहे. ह्या प्लेटचा मित्रांनो रेट आहे 30 रुपये. आणि हे गरमागरम थालीपीठ खायचं असेल तर दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला नक्की यावं लागेल. पार्टीची ऑर्डर वगैरे घेतो आपण? हो सर, आम्ही पार्टीची ऑर्डर वगैरे घेतो. तर पार्टीच्या ऑर्डरसाठी आपल्याला कॉन्टॅक्ट कसं करायचं? कॉन्टॅक्ट नंबर आहे 77 98 93 81 35, वैशाली पाटील. किती वेळ आधी तुम्हाला ऑर्डर द्यावी लागेल फोनवर? मिनिमम 2 ते 3 तास आधी तरी ऑर्डर द्यावी लागते थालीपीठसाठी. आणि आप्पेसाठी आधी 1 दिवस सांगावं लागतं. आधी 1 दिवस सांगा. हो का, कारण पीठ भिजत घालावं लागतं ना. ॲडव्हान्स घ्यावं लागतं? हो, ॲडव्हान्स घ्यायला लागतो सर. किती ॲडव्हान्स घेतो? 90% ॲडव्हान्स घेतो आम्ही. 90%. ह्या नंबरवरती तुम्हाला कॉल करून तुम्हाला ऑर्डर द्यावी लागते. हो. गरमागरम थालीपीठ आपल्या समोर आहे मित्रांनो. आणि तुम्ही आता प्रोसेस बघितली. ऑथेंटिक गावाकडच्या पद्धतीने हे थालीपीठ केलं जातं आणि हे सगळे पदार्थ तुम्ही समोर बघताय. आणि या थालीपीठचा रेट आहे फक्त आणि फक्त 30 रुपये. दिलेल्या पत्त्यावरती या आणि थालीपीठ एन्जॉय करायला विसरू नका. तर मित्रांनो तर वेगळ्या प्लेटमध्ये आप्पे काढून घेतलेले आहेत आपल्यासमोर आणि त्यावर खोबऱ्याची चटणी दिली जाईल. तर ही खोबऱ्याची चटणी इथं दिली जाते. तर मित्रांनो समोर बघू शकता ही आप्याची प्लेट आता तयार आहे. 6 पीस आहेत आप्याचे आणि हे 25 रुपये रेट आहे आप्याच्या प्लेटचा. तर मित्रांनो कधी 100 फुटीला आलात तर आप्पे ट्राय करायला विसरू नका. आपल्यासमोर हे थालीपीठ गरमागरम खुसखुशीत थालीपीठ तयार आहे आणि त्याबरोबर दही आणि खरडा दिला जातो. तसंच आप्पे देखील तयार आहेत आणि आप्याबरोबर ही खोबऱ्याची चटणी दिली जाते. तर हे आता मी एन्जॉय करणार आहे आणि तुम्ही देखील या स्टॉलवरती या इथं आणि ही सगळे पदार्थ टेस्ट करायला विसरू नका. आणि खूप छान असे पदार्थ इथं तयार केले आहेत आणि यांना सपोर्ट करायला पण विसरू नका. तर मित्रांनो गरमागरम थालीपीठ आपल्यासमोर आहे. आता हे गरमागरम थालीपीठ त्यासोबत दिलं जातं ते म्हणजे हे मलाईदार दही आणि हा स्पेशल सांगलीचा ठेचा किंवा खरडा म्हणू शकतो आपण. तर आपल्यासमोर आहे. तर आपण आता एकदा ही रेसिपी टेस्ट करून बघूयात. तर मित्रांनो समोर बघू शकता हे गरमागरम थालीपीठ आहे आणि आता एक बाईट घेतो आहे आपण. तर या कडाक्याच्या थंडीमध्ये मित्रांनो कडाक्याची थंडी पडली चांगलीत आणि हे गरमागरम थालीपीठ जर खायचं असेल तर ह्या स्टॉलवरती तुम्हाला नक्की यायला लागेल. आणि पत्ता देखील दिलेला आहे मी. त्या पत्त्यावरती या आणि या सगळ्या रेसिपी टेस्ट करायला विसरू नका. हे दही घेतलेलं आहे, त्यासोबत हा खरडा देखील घेतला आहे आणि आपण आता टेस्ट करणार आहोत. वा मित्रांनो खरं सांगतो अगदी खुसखुशीत आणि गरमागरम थालीपीठ आहे. पण जेव्हा त्यांनी सांगितलं की थालीपीठ एका बाजूनच भाजलं जातं आणि धपाटा जो असतो तो दोन्ही बाजूनं भाजला जातो तेव्हाच त्यांचा अभ्यास किती ते लक्षात आलं होतं. आणि हे थालीपीठ एकाच बाजूनं भाजून देखील खूपच खुसखुशीत झालेलं आहे. आणि मगाशी हाताच्या साह्यानं त्यांनी कसं केलं ते तुम्ही बघितलेलं आहे. आणि त्याच्यावरती बरोबर हाताच्या साह्यानं खूप गोल अशा छान प्रकारे ते थालीपीठ घेतलं करून आणि ते तव्यावरती देखील टाकलं खूप छान पद्धतीनं. तर ते हे स्किलचं काम आहे. कधी असं म्हणजे पटकन येण्यासारखं नाही आहे. ते बरेच प्रॅक्टिस झाल्यानंतर ते येतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येईल की खूप छान प्रॅक्टिस आहे त्यांचं आणि खूप छान थालीपीठ अगदी ऑथेंटिक थालीपीठ तुम्हाला खायचे असेल तर या स्टॉलवरती यायला लागेल तुम्हाला. मी अजून एक बाईट घेतो तसं थालीपीठची. तर खूप छान भाजणीचं हे पीठसुद्धा खूप छान आहे आणि नुसत्या थालीपीठची आपण टेस्ट करून बघूयात. वा नुसतं थालीपीठसुद्धा खूप टेस्टी लागतं मित्रांनो. नक्की या आणि इथं थालीपीठ एन्जॉय करायला विसरू नका. आता आपण जरा दुसरी प्लेट आप्पे जरा टेस्ट करून बघूयात. किती तर मित्रांनो आपल्यासमोर आप्याची प्लेट आता तयार आहे आणि समोर तुम्ही बघू शकता ह्या आप्याच्या प्लेटचा रेट आहे 25 रुपये. त्यामध्ये 6 पीस दिले जातात गरमागरम आप्पे आणि त्यावर दिली जाते म्हणजे खोबऱ्याची चटणी. तर आता आपण टेस्ट करून बघूयात. तर हे आप्पे अगदी गरम आणि मऊ आहेत, खूप छान असे स्पंजी म्हणू शकतो आपण. तर हे समोर बघू शकता तुम्ही. तर हे टेस्ट करून बघूयात असेच. वा
मित्रांनो गरमागरम आप्पे ह्या अशा थंडीमध्ये खाण्यात खरंच खूप मजा येते. नक्की या इथं, मी पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला. आणि ह्या स्टॉलवरती व्हिजिट करा आणि हे सगळे पदार्थ टेस्ट करायला विसरू नका. त्या चटणीसोबत पण टेस्ट करतो. वा, चटणी देखील अतिशय सुंदर आहे मित्रांनो. तर हे सगळे पदार्थ तुम्ही इथे या आणि टेस्ट करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. तर मित्रांनो लोकेशन दाखवून ठेवतो. डीमार्टकडून जर येत असाल तर 100 फुटीवरती हे आंबेडकर वाचनालयाची इमारत आहे. आणि ह्या आंबेडकर वाचनालयाच्या समोरच संध्याकाळी 7 नंतर हा स्टॉल असतो. 7 ते 11 वाजेपर्यंत हा स्टॉल असतो. ओम साई आप्पे चटणी आणि थालीपीठ नावाचा. तर लोकेशन तुम्हाला दाखवलेलं आहे. तर या लोकेशनवरती या. तसंच फोन नंबर देखील दिलेला आहे, त्यावरती फोन करा आणि पार्टीचे काय ऑर्डर असतील तर यांना कळवायला विसरू नका. खूप कष्टामध्ये हे काम करतात सगळेजण आणि नक्की यांना सपोर्ट करा.